तो लाईटवाला आला की नाही? किती वेळा फोन केला. फक्त 2च दिवस उरले आहेत. आत्तापर्यंत चारीही बाजूंनी लाईटिंगच्या माळा लावायला हव्या होत्या. रंगीबेरंगी चमचमणाऱ्या लाईटा आणि भव्य सजावटच उत्सवाचं खरं सौंदर्य उभं करतात. नाहीतर साधा दिवस आणि खास दिवस यात काहीच फरक उरत नाही. निलेश जवळपास ओरडतच म्हणाला आणि पुन्हा एकदा लाईटिंगवाल्याला फोन लावला. अहो दादा, गृहप्रवेशाला फक्त 2च दिवस उरले आहेत. आजपासून पाहुणे यायला सुरुवात होईल आणि तुम्ही अजून आलाच नाहीत. काम करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं. आम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं असतं. तिकडून लाईटिंगवाला काहीतरी उत्तर देत होता. निलेशने वैतागून फोन कट केला आणि दुसऱ्या कामाला निघाला. तेवढ्यात संध्याचा आवाज आला. ऐकलं का? जरा ड्रायव्हरला बोलवा. मला पार्लरला जायचं आहे. 2 दिवसांनी कार्यक्रम आहे ना. फेशियल केल्यावर चेहऱ्यावर थोडा ग्लो येईल. अगं ड्रायव्हर येईल आणि ग्लो पण येईल. पण आधी मला एक सांग, घरात छोटंसं का होईना कुठलाही कार्यक्रम असला की तुम्ही बायका सगळ्यात आधी ब्युटी पार्लरकडेच का धावता? अहो, घराला नाही तर घराच्या मालकिणीलाही सगळेच जण पाहतात, विशेषतः तुमचे मित्र. संध्याने चुटकी घेतली आणि निलेश खजील झाला. अरे हो, आठवलं. बुटीकवाल्या ताईला फोन करायचंय. माझा ब्लाऊज तयार आहे की नाही हे विचारायला हवं. बरं झालं, माझी साडी तर तयार आहे. संध्या बडबडत बुटीकवाल्या ताईंना फोन करण्यात गुंतली. तिचं फोनवरचं बोलणं संपलं तेवढ्यात निलेश पुन्हा तिथे आला. ऐकलं का? जान्हवीचा फोन आला होता. ती उद्या दुपारी 2 वाजताच ट्रेनने येते. बरोबर भाऊजी आणि दोन्हीही मुलंही आहेत. निलेश म्हणाला. खूप छान. मी मोठी खोली स्वच्छ करून ठेवले. जान्हवी ताईंना तीच खोली देऊया. मोठी आहे. चौघंही आरामात राहतील. संध्या म्हणाली. माझ्या मते त्यांना AC खोली दिली तर बरं होईल. आता तीच खोली रिकामी आहे. निलेशने सुचवलं. पण त्यांना कुठे ACची सवय आहे आणि भरपूर नातेवाईक येणार आहेत. ज्यांना AC शिवाय झोपच येणार नाही त्यांच्यासाठी AC खोली ठेवूया. संध्या ठामपणे म्हणाली. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल. मी ट्रेन किती वाजता पोहोचते ते विचारतो. त्यानुसार त्यांना घेण्यासाठी गाडी पाठवूया. निलेश म्हणाला. तुम्ही पुन्हा तेच बोलत आहात. गाडी पाठवायची काही गरजच नाही. शेवटी तुम्ही कोणाकोणासाठी गाडी पाठवणार? भाऊजी बरोबर आहेत ना? ते रिक्षा करून सहज येऊ शकतात. आपली अजून 50 कामं बाकी आहेत. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. पाहुणे येत आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी महत्त्वाची आहे. ही फालतू तिमारदारी बंद करा. आणि हो, हा ड्रायव्हर अजून आला नाही का? मला उगाच उशीर होतोय. माहीत नाही पार्लरवाली फ्री आहे की नाही. तिला फोन करून विचारते. पहिल्यांदाच अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. संध्या वैतागून बोलत होती आणि निलेश फक्त शांतपणे तिचं ऐकत होता. निलेश आणि संध्या 2 दिवसांनंतर होणाऱ्या त्यांच्या नवनिर्मित निवासाच्या गृहप्रवेशाच्या तयारीत व्यस्त होते. पाहुण्यांची योग्य रीतीने सेवा करण्यासाठी ते योजना आखत होते. निलेश आणि संध्याला एकच मुलगा होता, जो पुण्यात होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धेची तयारी करत असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नव्हता. निलेशने हे घर बांधण्यासाठी खूप विचार केला होता. अनेक वर्ष त्याचा विचार होता की घर बांधण्याची गरजच नाही, कारण जितका पैसा घर बांधण्यासाठी लागतो त्याच पैशाच्या व्याजावर भाड्याच्या घरात राहून खर्च निघू शकतो आणि उरलेला पैसा सुरक्षित राहतो. आजकाल म्युच्युअल फंड, क्रिप्टो किंवा बिटकॉईनसारख्या गुंतवणूक पर्यायामुळे पैसे वाढवता येतात. पण मुलांचं लग्न, सामाजिक प्रतिष्ठा आणि संध्याच्या आग्रहासमोर झुकून त्याने अखेर हे घर बांधायचं ठरवलं. तरीही त्याचा निर्णय ठाम होता. घर गरजेपुरतं असावं, सुविधा संपन्न असावं, पण सजावट आणि दिखाव्यासाठी पैसे वाया घालवायचे नाहीत. मध्यमवर्गीय कुटुंबाला असं घर बांधणं तितकंसं सोपं नसतं. पण निलेशने काटकसरीने हे स्वप्न पूर्ण केलं. गृहप्रवेशाच्या निमित्ताने 21 ब्राह्मणांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. जवळच्या सर्व नातेवाईकांना निमंत्रण दिलं होतं. खरं तर हे सगळं निलेशच्या बजेटच्या बाहेर जात होतं. पण घर रोज रोज कुठे बांधलं जातं, त्यामुळे ब्राह्मण भोजन आणि पूजा हे आवश्यक होतं. घर बांधताना अनेक जीवजंतूंची हत्या होते, झाडं तोडली जातात. यामुळे झालेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून होम, पूजा आणि ब्राह्मण भोजन करणं गरजेचं मानलं जातं.
निलेश हा पूजापाठ अंधश्रद्धा यापासून लांब राहणारा माणूस होता, पण संध्याच्या आनंदासाठी त्याने हे सगळं केलं. कार्यक्रमाची आखणी झाली, पाहुणे येऊ लागले. जान्हवी आल्याबरोबर निलेशच्या गळ्यात पडली आणि तिची मुलं सुहाना आणि ऋत्विक मामाच्या पाया पडून हसत मुखाने त्यांना भेटले. घरात आनंदाची लहर पसरली होती. भाऊजी, आत या. थोडंच नाश्ता चहापाणी करून घ्या. प्रवास करून आला आहात, थोडा आराम करा. मग मी तुम्हाला निवांत घर दाखवतो, निलेश म्हणाला. दादा, आम्हाला आरामाची काही गरज नाही. आम्ही तर सगळ्यात आधी घरच बघणार. ह्याचसाठी तर आम्ही एवढ्या दूरवरून आलो आहोत. खाणं पिणं आम्ही रस्त्यातच उरकले, भाऊजी नेहमीप्रमाणे हसत मस्करी करत म्हणाले. निलेशने संध्याला हाक मारली. संध्या, बघ, जानकी आणि भाऊजी आले आहेत, तुला विचारत आहेत. निलेशचा आवाज ऐकून संध्या बाहेर आली. नमस्कार ताई. नमस्कार भाऊजी, ती नम्रपणे म्हणाली. चल जानकी, भाऊजींना आधी आपलं घर दाखवूया, बाकीचं काम नंतर करू. निलेश आनंदाने म्हणाला. ठीक आहे, जसं तुम्हाला हवं असेल तसं करा, जान्हवी म्हणाली. निलेश आणि संध्या पुढे पुढे, त्यांच्या पाठीमागे जान्हवी, भाऊजी आणि त्यांची मुलं घर बघायला चालत होती. आपलं नवं घर दाखवण्याचा आनंद तोच समजू शकतो, ज्याने कष्ट आणि आर्थिक भार सहन करून आपल्या स्वप्नातलं घर साकार केलं आहे. निलेशच्या नजरेत त्याचं घर म्हणजे जगातलं सर्वात सुंदर आणि सुख सोयींनी परिपूर्ण असं स्थान होतं. हे बघ जान्हवी, हे आहे आमचं ड्रॉइंग रूम. समोरच्या भिंतीवर जो वॉलपेपर आहे तो सध्याच्या ट्रेडचा आहे आणि हा सोफा तो मी निवडला आहे. म्हणजे ह्या रूमचं डिझाईन आम्हा दोघांच्या पसंतीनं झालं आहे, निलेश अभिमानाने म्हणाला. खूपच सुंदर आणि किती मोठं आहे दादा. यात 20-25 पाहुणे आले तरी मोकळं मोकळं वाटेल, जान्हवी म्हणाली. आई, हा सोफा किती मऊ आहे, जान्हवीची मुलगी सुहानी सोफ्यावरून हात फिरवत म्हणाली. आणि किती सॉफ्ट आहे, असं म्हणत ती त्यावर उड्या मारू लागली. नाही बाळा, असं उड्या मारायच्या नसतात, नाहीतर खराब होईल. जान्हवीने तात्काळ तिचा हात पकडला आणि तिला उठवलं. सुहानी चूक केल्यासारखी उदास झाली आणि एका कोपऱ्यात गप्प उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होते. हे बघ, हे आहे स्वयंपाकघर, निलेश पुढे म्हणाला. या किचनच्या स्टाईल बघ, किती सुंदर आणि सोयीस्कर आहेत. हो दादा, खूपच सुंदर आहे. एक कपडा फिरवला की लगेच स्वच्छ होईल, जान्हवी म्हणाली आणि आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाली. ऐकलं का, आपण ही घर बांधलं की अशा स्टाईल आपल्या स्वयंपाकघरात लावूया. पहा ना, या ट्रॉली किती सोयीस्कर आहेत. कितीही सामान ठेवलं तरी बाहेरून काहीही दिसत नाही. स्वयंपाकघर कायम स्वच्छ आणि नीटनेटकं वाटतं, जान्हवी म्हणाली ट्रॉली उघडत. हो, मी तुमच्या दादाला आधीच सांगितलं होतं, मला असंच मॉडर्न किचन हवंय. पहिल्यांदाच चिमणी पण लावली आहे, म्हणजे तेलकटपणामुळे किचन खराब होणार नाही. थोडं बजेट जास्त झालं, पण अशा गोष्टी एकदाच होतात, मग परत होत नाहीत, संध्या गर्वाने म्हणाली. सगळं पाहताना जान्हवी आणि भाऊजी निलेशच्या मेहनतीची मनापासून प्रशंसा करत होते. आणि निलेश संध्याला त्यांच्या कष्टाचं फळ मिळाल्याचा खरा आनंद होत होता. अहो, तुमच्यासाठी काय कठीण आहे, पण आमच्यासारख्यांना विचार करावा लागतो, जान्हवीचा नवरा निलेशच्या पाठीवर जोरात थाप मारत म्हणाला. निलेशचा चेहरा आत्मसन्मानाने उजळला आणि तो अधिकच उत्साहाने घर दाखवू लागला. जसजसं जान्हवी आणि तिच्या कुटुंबातील सदस्य घर बघत होते आणि त्यांचं कौतुक करत होते, तसं निलेशच्या मनाला समाधान वाटत होतं. पण जान्हवीचं बोलणं ऐकून त्याला एक क्षण वाटलं की हे सगळं पाहून तिला तिच्या आर्थिक कमतरतेची जाणीव होत आहे का. मुलं मात्र निरागसतेने कधी बाथरूमच्या नळाला हात लावत होते तर कधी रेशमी पडद्यांना हात फिरवत होते. त्यांच्या डोळ्यामधून त्यांच्या कौतुकाचा ओलावा स्पष्ट दिसत होता. त्यांच्यासाठी हे घर एका राजमहालापेक्षा कमी नव्हतं. पण निलेशच्या मनात एक प्रश्न घोळत राहिला. मी भावाच्या रूपात माझ्या बहिणीला कितीही मदत करू इच्छितो, पण काही गोष्टी माझ्या हातात नाहीत. माणसाकडे कितीही असलं तरी त्याला नेहमी स्वतःकडचं कमी वाटतं. त्यामुळे निलेश आणि संध्या त्यांच्या कमाईतून फार काही जास्तच करू शकत नव्हते. त्यांची कमाई त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यातच संपत असे. जान्हवी, हे बघ, या बाहेरच्या रिकाम्या जागेत आपण बाग बनवणार आहोत. थोड्याच दिवसात
हिरवंगार गवत आणि रंगीबेरंगी फुलाने घर आणखी सुंदर दिसेल आणि गाडी पार्क करण्यासाठी खास जागा ठेवली आहे. हे बघ, मेन गेटवर लावलेले लॅम्प इम्पॉर्टेड आहेत, निलेश सांगत होता. घर दाखवता दाखवता जेवणाची वेळ झाली होती. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते आणि थकवा जाणवत होता. त्यामुळे घर दाखवण्याचा कार्यक्रम इथेच थांबवून सगळेजण आपापल्या कामात गुंतले. तेवढ्यात वसुताई घरात आली. दार उघडताच ती निलेशला म्हणाली, तू मला आणायला ही खटारा गाडी का पाठवलीस? तिचा AC ही नीट चालत नाही वाटतं. वसुताई निलेशची मोठी बहीण. एका श्रीमंत घरात लग्न होऊन गेली होती. तिचा माहेरी नेहमी दबदबा होता. वसूचं बोलणं ऐकताच निलेश गडबडला. त्याला आपली 1 वर्षांपूर्वी घेतलेली गाडी खरंच जुनी आणि खटारा वाटू लागली. पण तो धाडसाने म्हणाला, ताई, AC व्यवस्थित चालतोय. खरं तर खूप उकडतंय. तुला सवय नसल्यामुळे असं वाटलं असेल. तू तर महलात राहतेस. थोडं थकली आहेस. जाऊन आराम कर. मी तुझ्या खोलीचा AC आधीच ऑन करून ठेवलाय. खोली गार होईल. तेवढ्यात संध्या आनंदाने धावत आली. नमस्कार ताई, मीच गाडी पाठवली होती. उशीर झाला नाही ना? तिनं विचारलं. पण वसूने तिच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. वसुताईने फक्त एक रहस्यमय हसू केलं आणि म्हणाली, आता मला माझी खोली दाखव. मी कपडे बदलणार आहे. या पिवळ्या शिफॉनच्या साडीमुळे किती उखडते. कळत नाही लोक स्वस्तातले सिंथेटिक कपडे कसे घालतात. आणि हो, माझ्या अंघोळीच्या पाण्यात बर्फ टाक. सूर्य डोक्यावर आहे. टाकीचं पाणी उकळत असेल. हां, आणि अंघोळीनंतर ताजं सरबत लागेल. मला लिंबू जास्त नको पिळू, नाहीतर ते कडू लागेल. साखर कमी टाक आणि शुगर फ्री असल तर उत्तम. असं सांगत ती खोलीकडे निघाली. ठीक आहे ताई, सगळं तुमच्या मनासारखं होईल, संध्या आज्ञाधारक वहिनीसारखी शांतपणे म्हणाली आणि तिच्या मागे गेली. असं वाटत होतं जणू घर तिचं नसून वसुताईंचं आहे. वसुताईला तयार होऊन नाश्ता करायला जवळपास 2 तास लागले. या वेळेत ती सतत घराच्या भिंती, खिडक्यांचे पडदे आणि फरशी यांच्याकडे एक विचित्र नजर टाकत होती. ती त्याचं कौतुक करत नव्हती, तर दोष काढण्याचा प्रयत्न करत होती. निलेश आणि संध्या तिला अजून घर दाखवण्याच्या तयारीत होते. पण त्याआधीच वसुताई स्वतःच उठली आणि घरभर फेरफटका मारू लागली. प्रत्येक गोष्टीवर तिचं काही ना काही मत होतंच. निलेश, तू या इथं स्टाईल्स लावून मोठी चूक केलीस. या ठिकाणी स्टायलिश मार्बल हवं होतं. पण ताई, सध्या स्टाईल्सच ट्रेंडमध्ये आहेत. आर्किटेक्टनेही स्टाईल्सच सुचवल्या होत्या. अरे, हे आर्किटेक्ट स्वतःचा फायदा पाहतात. तू ना त्यांच्यासमोर बजेटचं गाणं गायलं असेल म्हणून त्यांनी स्वस्तातलं काम करून दिलं. घराची शोभा घालवलीस स्टाईल लावून. आणि हे काय, बाथरूमचे नळ कोणत्या काळातले लावलेत? आजकाल कोण असे नळ लावतो? वसुताई पुढे म्हणाली, हे वॉश बेसिन काउंटर बनवायला हवं होतं. शॉवर किती छोटा आहे. स्वयंपाकघरात निळ्या रंगाच्या स्टाईल्स, सफेद किंवा क्रीम छान दिसल्या असत्या. आणि हे सगळं मला लोकल ब्रँडचं वाटतंय. काही दिवसातच त्याची चमक निघून जाईल. असं बोलत ती स्वयंपाकघरातून बाहेर पडली. तिची नजर अचानक पंख्यावर पडली. पंखे पाहून ती काही बोलली नाही, पण तिचं हसू सगळं सांगून गेलं. वसुताई पुढे आणि मागे निलेश आणि संध्या चालत होते. जणू काही त्यांनी मोठा अपराध केला आहे. काल जान्हवी आणि तिच्या नवऱ्याकडून मिळालेल्या कौतुकामुळे दोघंही आनंदी होते. पण आज वसुताईचं बोलणं ऐकून त्यांचं सगळं समाधान नाहीसं झालं. वसुताईच्या प्रत्येक शब्दाने आणि नजरेने त्यांना जणू अपमानित केलं. तिच्या टिप्पण्या त्यांच्या मनाला टोचत होत्या. त्यांना असं वाटत होतं की वसुताईच्या नजरा त्यांच्या घरातल्या प्रत्येक वस्तूला भेदून जात आहेत. तिच्या बोलण्याने दोघंही अपराधासारखे ओशाळले होते आणि त्यांच्या मनात हीनतेची भावना घर करत होती. पण त्यांना माहीत होतं की वसुताई आता कोणत्या गोष्टीत काय दोष काढणार याचा अंदाजही लावता येत नव्हता. निलेश आणि संध्या दोघेही तिच्या तोंडून अप्रिय शब्द ऐकण्यासाठी तयार होते. स्वतःच पायावर दगड मारून घेतल्यासारखं झालं होतं. कारण त्यांनीच वसुताईला खूप आग्रह करून बोलावलं होतं आणि त्यांना हे आधीच माहीत होतं की वसुताई आल्यावर असंच काहीतरी होणार आहे. आता निलेश आणि संध्याला घर दाखवण्यात फारशी रुची राहिली नव्हती. ताई, तुमच्यासाठी नाश्ता आणू का? आधी नाश्ता करून घ्या. घर तुम्ही जवळपास सगळं पाहिलंच आहे. एवढंच आहे आमचं घर, संध्या म्हणाली. घर आहे की खेळणं? 2 पावलं चाललं की संपलं.
आम्ही आलो तर राहायला तरी जागा मिळेल की नाही, मला तर वाटतही नाही की इथे आमच्यासाठी खोली असेल. वसुताईने तिरकस सुरात म्हणत सुस्कारा सोडला. ताई, तू आली की सगळं घर तुझंच आहे. निलेशने हसत हसत विषय बदलण्याचा प्रयत्न केला आणि वसुताईचा हात धरून नाश्ता करायला घेऊन गेला. त्या दिवशी रात्री झोपायच्या आधी निलेशने संध्याला सूचना दिल्या. सकाळची सगळी तयारी झाली का? सामान आणि नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू व्यवस्थित ठेवल्या आहेत ना? म्हणजे सकाळी धावपळ होणार नाही. हो, सगळं तयार आहे. मी सामान वेगवेगळ्या बॉक्समध्ये भरून त्यावर लेबल लावलं आहे. नातेवाईकांसाठीच्या भेटवस्तू वेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवल्या आहेत आणि त्या पिशव्यांवर नावंही लिहिली आहेत. फक्त वस्तू देणं बाकी आहे. पण एक गोष्ट बदलणं गरजेचं आहे, संध्या म्हणाली. अगं, अजून काय बदलायचं आहे? सगळं व्यवस्थित आहे. कोणाजवळ लाल साडी गेली की हिरवी साडी, त्याने काय फरक पडतो? तुम्हा बायकांना या सगळ्या गोष्टींना एवढं महत्त्व का वाटतं, काही कळत नाही. मी तर आता थकलो आहे, झोपतोय. तू तुझं बघ, असं म्हणत निलेश झोपला. पण संध्याला झोप येत नव्हती. ती स्टोअर रूममध्ये गेली आणि 2 पिशव्या काढल्या. एका पिशवीवर वसुताई असं लिहिलं होतं तर दुसऱ्यावर जान्हवीताई. वसुताईच्या पिशवीत महागडी साडी आणि सोन्याचा कॉईन होता, तर जान्हवीताईच्या पिशवीत साधी साडी आणि हलक्या वजनाचा चांदीचा कॉईन होता. संध्याने पेन घेतलं आणि वसुताईच्या पिशवीवरील नाव खोडून तिथे जान्हवीताई लिहिलं. तिने जान्हवीताईच्या पिशवीवर वसुताई असं लिहिलं. तिच्या मनात स्पष्ट विचार आला होता. वसुताईचं जीवनमान खूपच उंच आहे. कितीही चांगल्या वस्तू दिल्या तरी त्या तिच्यासाठी साध्याच ठरणार आणि तिच्या नजरेत कधी ना कधी त्या कमीच वाटणार. उलट ती या वस्तू नोकरांना देऊन टाकेल. पण जान्हवीताईसाठी हे सगळं अनमोल ठरेल. ती त्या वस्तूंचं कौतुक करेल आणि आनंदाने स्वीकारेल. अशा रीतीने त्यांच्या आर्थिक मदतीचं कामही होईल. ज्याला खरंच गरज आहे त्यालाच मदत केली पाहिजे. मोठ्या लोकांनी योग्यच म्हटलं आहे. दान आणि भेटवस्तू देताना योग्य पात्रांची निवड केली तरच त्याचं महत्त्व वाटतं, असं विचार करत संध्याने मनोमन एक ठाम निर्णय घेतला. वसुताईंना शगुन म्हणून थोडे नगद पैसे देणे योग्य ठरेल, असा विचार करून तिने तिचा निर्णय स्पष्ट केला. हा निर्णय घेण्यासाठी संध्याला कित्येक वर्षे लागली होती. ती नेहमी वसुताईंच्या संपन्नतेने प्रभावित होत असे आणि तिचा सन्मान करत असे. पण त्याच वेळी ती जाणीवपूर्वक जान्हवीताईंची उपेक्षा करत असे. मात्र आज तिने मनातली जुनी साखळी तोडली होती. संध्याने लगेचच फोन उचलला आणि दुसऱ्या दिवशी येणाऱ्या 21 ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवण्याचं आमंत्रण काहीतरी कारण सांगून रद्द केलं. ब्राह्मणांच्या भोजनासाठी होणारा खर्च तिने दुसऱ्याच उपयोगासाठी वळवला. त्याच पैशातून तिने जानकीताईसाठी AC लावण्याचं ठरवलं. संध्याने लगेच AC विक्रेत्याला बोलावलं आणि AC बसवायला सांगितलं. AC बसवून झाल्यावर संध्या जान्हवीताई आणि तिच्या कुटुंबाच्या खोलीकडे गेली. सगळेजण झोपायची तयारी करत होते. ती म्हणाली, तुम्ही समोरच्या खोलीत झोपा. त्या खोलीत AC आहे. आज खूप गरम होतंय. अशा उकाड्यात तुम्हाला झोप लागणार नाही. वहिनी, नाही गं, आम्ही इथेच झोपू. आम्हाला कुठे ACची सवय आहे? जान्हवी संकोचून म्हणाली. म्हणून काय झालं? सवय नसेल तर सवय होईल. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही आणि इथे सुविधा आहेत तर त्याचा आनंद घ्या. निदान 2 दिवस तरी स्वतःला आराम द्या, संध्या हसत म्हणाली. मग तिने मुलांचा हात धरला आणि त्यांना AC असलेल्या खोलीकडे घेऊन गेली. काही वेळातच जान्हवीताई आणि तिचं कुटुंब ACच्या गारव्यामध्ये गाढ झोपलं. पण वसुताई मात्र त्यांच्या खोलीत पेंगत होत्या. त्या झोपायचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांना झोप लागत नव्हती. त्यांच्या मते पलंगावरील गादी पुरेशा आरामदायक नव्हत्या. शिवाय खोलीत एक श्रीमंतीचा किडा होता, जो सतत त्यांना त्रास देत होता आणि त्यांची झोप उडवत होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.